नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नवीन मराठी चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे, ज्या चित्रपटाचं नाव आहे सुशीला सुजित आणि ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रसाद ओक आणि हा चित्रपट येणार आहे आपल्या भेटीला 18 एप्रिल 2025 रोजी। चला तर मग जाणून घेऊ की ट्रेलर कसा आहे। तर मला एकंदरीत जो कंटेंट दिसतोय की स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी एका कोइन्सिडेंटली एका रूम मध्ये लॉक होतात आणि ते रूम लॉक झाल्यानंतर काय काय ट्विस्ट येतात कहाणीमध्ये कथेमध्ये ते सगळं ह्या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे। म्हणजे 35 तास ते एका घरामध्ये अटकलेले आहेत, त्यांना कोण उघडत नाहीये, त्यानंतर त्यांचे जे घरातले आहेत ते पोलीस कंप्लेंट करतात वगैरे वगैरे असे खूप ट्विस्ट येणार आहेत आणि एक वेगळ्या जॉनरची कॉमेडी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एक वेगळा विषय कुठेतरी हाताळण्यात आलेला आहे। आणि प्रसाद ओक मला वाटतं की त्यांचं डायरेक्शन खूप सुंदर असतं। जर का तुम्ही हिरकणी पाहिला त्यानंतर चंद्रमुखी पाहिला तर मला पर्सनली त्यांचं दिग्दर्शन खूप आवडतं आणि मला ट्रेलर जो एडिट झालाय तो खूप आवडला, कारण त्याच्यामुळे त्या ट्रेलरमुळे कुठेतरी ना माझी एक्साइटमेंट वाढली आहे की वेगळा विषय असणार आहे, वेगळी कॉमेडी असणार आहे आणि स्पेशली प्रसाद ओक हे दिग्दर्शक असणार, त्यामुळे मला खूप आवडतं। फक्त एकच आहे की स्वप्नील जोशी सर पुन्हा एकदा कॉमेडी याच्यामध्ये असणार आहेत, तर मला वाटतं की त्यांनी पुन्हा एकदा की वेगळा जॉनर ट्राय करायला पाहिजे। एकंदरीत स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णीची ती केमिस्ट्री थोडीफार दिसते, छान दिसते आणि मला वाटतं की 18 एप्रिलला हा चित्रपट येणार आहे। तर नक्की तुम्ही सगळ्यांनी बघा आणि मी पण चित्रपटगृहामध्ये जाऊन बघणार आहे, कारण आपल्या मराठी चित्रपटांना खूप गरज आहे आपण सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जायची। तर मला ट्रेलर खूप आवडला। तुम्हाला ट्रेलर कसा वाटला सुशीला आणि सुजित या चित्रपटाचा ते नक्की सांगा कमेंटमध्ये। मग इथेच थांबूया ह्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू। तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।